नमस्कार. सर्वांना जय महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा आणि वैद्यकीय सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण सगळेजण वैद्यकीय मदतीसाठी हाकेला धावून येणारे देवदूत आहात. त्यामुळे तुमच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सामान्यांच्या मदतीला धावून जाणं हे शिवसेनेचं ब्रीद आहे. त्यानुसार आपल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची वाटचाल देखील सुरू आहे. ती यापुढे अशीच राहू द्या. मी राज्यात जेथे जातो तिथे मला अनेक जण भेटतात. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असते किंवा ज्यांना आपण वैद्यकीय मदत केलेली असते असे लोक मला आवर्जून भेटतात. आपल्या कामाविषयी भरभरून बोलत असतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असो की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, या दोन्ही कक्षाची संकल्पना मांडून ती यशस्वीपणे राबविण्यासाठी मंगेशने तुमच्या सर्वांच्या मदतीने राज्यातील गरजू रुग्णांना मदत केली आहे. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून राज्यातील सुमारे 50,000हून अधिक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. मला आठवतं सुमारे 419 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली होती. मी दौऱ्यावर जरी असलो किंवा कार्यक्रमामध्ये कुठेही असलो तरी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या फाईलवर सही करायचो. आज कोल्हापूरमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा होतोय. या कार्यक्रमाला मला आवर्जून यायचं होतं, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकलो नाही. मी मुख्यमंत्री असताना कोल्हापूरला शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून नवजीवन मिळालेल्या बाळाचं नामकरण झाल्याची आठवण यावेळी झाल्याशिवाय राहत नाही. दुआ असं नाव आपण त्या बाळाला दिलं होतं. आज या मेळाव्याच्या निमित्ताने डॉक्टर शार्दूल भनगे, जगदीश ओहोळ, ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी भावे यांच्यासह ज्योती वाघमारे, खासदार धैर्यशील माने यांच्या महत्त्वाच्या विषयांवर व्याख्यान होत आहे. त्यातून अवयवदान चळवळीला चालना मिळेल असा विश्वास वाटतो. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थपणे रुग्णसेवा होती आहे. या रुग्णांच्या सेवेसाठी 10,000 पेक्षा अधिक रुग्णसेवकांची समांतर यंत्रणा उभी राहिली आहे. येणाऱ्या काळात आपल्या सर्व रुग्णसेवकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब गरजू रुग्णांची आणखी सेवा होऊ देत यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आई जगदंबा, करवीर निवासिनी महालक्ष्मी माता आपल्या सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव ही प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.